शेतकरी बंधू नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओवर। शेतकऱ्यांनो, आपल्या शेतकऱ्यांना लवकरच त्या ठिकाणी खरीप हंगाम आहे तो लागणार आहे आणि या खरीप हंगामामध्ये आपले शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करतात आणि कापसाच्या विविध प्रकारच्या जाती दुकानात मार्केटमध्ये आपल्याला उपलब्ध आहे। त्यातलीच एक जात जे म्हणजे राशी कंपनीची 659 मार्केटवर गेल्या अनेक वर्ष राज्य करणारी हे 659 अतिशय जबरदस्त त्या ठिकाणी व्हेरायटी आहे। आपणही जर 2024 मध्ये आपल्या शेतामध्ये 659 ची या व्हेरायटी लागवड करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा बनणार आहे। ही जी व्हेरायटी आहे ही टपोऱ्या बोंडाची त्या ठिकाणी व्हेरायटी आहे। आपण कालावधी जर पाहिला तर 160 ते 170 दिवसाचा त्या ठिकाणी या व्हेरायटीचा त्या ठिकाणी कालावधी आहे। झुळपी वाढणारी ही जी व्हेरायटी आहे म्हणजे पूर्ण डेरेदार त्या ठिकाणी व्हेरायटी आहे आणि एका याचं वजन जे आहे ते त्या ठिकाणी वजनदार कापूस या 659चा राशी जी कंपनी आहे 659 हिचा वजनदार कापूस त्या ठिकाणी आहे। म्हणजे एका बोंडाचं वजन जर पाहिलं तर 5 ते 6 ग्रॅमपर्यंत आपल्याला याचं वजन जे आहे ते पाहायला मिळते। आता त्या ठिकाणी बागायतीमध्ये येऊ शकते की जिरायतीमध्ये येऊ शकते। शक्यतोवर बागायतीमध्ये जे आहे ते दमदार कापूस या व्हेरायटीचा आहे जो निघतो, कारण अंतर जास्त असल्या कारणानं आपण जर जूनमध्येच याची लागवड केली तर त्या ठिकाणी खूप जबरदस्त उतार, खूप जबरदस्त रिझल्ट जो आहे तो याचा येणार आहे। तसं हे जिरायती आणि बागायती दोन्ही शेती करता त्या ठिकाणी हे वाण जे आहे ते जबरदस्त आहे। परंतु आपण जर बागायती लागवड जर याची केली आपल्याला पावसाची त्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था जर आपल्याकडे असेल तर खूप जबरदस्त उत्पादन आपल्याला या व्हेरायटीमधून त्या ठिकाणी मिळून जाईल। आता अंतरचा जर विषय झाला तर हे जे कपाशी आहे हे पूर्ण डेरेदार आहे, म्हणजे पूर्ण चांगल्या प्रकारे फांद्या करते। म्हणून इथं अंतर जे आपण शक्यतो आपण 4/2 या अंतरावर, म्हणजे हे एक व्यवस्थित अंतर आहे, म्हणजे मोठंही नाही आणि लहानही नाही, म्हणून हे जबरदस्त अंतर त्या ठिकाणी आहे। 4/2 वर आपण याची लागवड करू शकता। आपल्याकडे जर छोट्याच्या ट्रॅक्टर असेल अंतर मशागत करता तर आपण 5 फूटसुद्धा हे जे व्हेरायटी आहे हिचं अंतर करू शकता। वेचायला अतिशय सोपी आहे, कापसात त्या ठिकाणी वजनदार आहे, म्हणजे जेवढेही आपल्या टपोऱ्या बोंडाच्या व्हेरायटी असतील त्यापैकी जबरदस्त व्हेरायटी त्या ठिकाणी 659 त्या ठिकाणी आहे आणि विविध आपल्या व्हेरायट्या त्या ठिकाणी कापसामध्ये आहे, ते सुद्धा आपण नंतर त्या ठिकाणी पाहणार आहे। आणि 659चं वैशिष्ट्य असं आहे की कापूस तर वजनदार आहेच, वेचायला सोपी आहे आणि त्या ठिकाणी कापूस जो याचा पॉश निघतो, म्हणजे पांढरा कापूस आपल्याला याचा पाहायला मिळतो। आता याचा विषय एकच आहे फक्त की जर जो रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आहे तो इतर कापसाच्या तुलनेत थोडासा रसशोषक किडीचा प्रादुर्भाव या व्हेरायटीवर जो आहे तो आपल्याला जाणवते, परंतु फवारणी जर व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं केलं तर तो सुद्धा आपल्याला याची कमी जे आहे ते जाणवत नाही। म्हणजे इतर कपाशीपेक्षा एक स्प्रे आपल्याला या 659वर त्या ठिकाणी शिल्लक द्यावा लागतो। तर अशा पद्धतीनं आपण जर 659 आपल्या शेतामध्ये लागवड करायची असाल तर आपल्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी महत्त्वाचा बनणार आहे। अशाच प्रकारचे खूप सारे व्हेरायटी आहे, खूप सारे शेतीबद्दल माहिती, खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती, फेसबुक पेजवरती, इंस्टाग्रामवरती त्या ठिकाणी उपलब्ध आहे। जाऊन आपण ते अवश्य पहा आणि असेच आपल्यासोबत जुळून राहा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।